नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण अभ्यास कौशल्य या विषयावर गप्पा मारणार आहोत. व्हिडिओ इथे पॉज करून तुम्ही एक क्षणभर विचार करा आणि मनाशी हे आठवून पहा की आपण अभ्यास करतो म्हणजे नक्की काय करतो. आपण जेव्हा अभ्यास कौशल्य असं म्हणतो तर खरंच काही विशिष्ट कौशल्य आहेत का अभ्यास करण्यासंदर्भातली याचा विचार करून पहा. तुम्ही कोणकोणती कौशल्य वापरता असं तुम्हाला वाटतं याची नोंद करा आणि मग पुढचा व्हिडिओ पहा. अभ्यासाची खूप कौशल्य आहेत. त्यापैकी काही कौशल्यांबद्दल आता आपण बोलणार आहोत. तुम्ही सर्वजण ही कौशल्य नक्कीच वापरत असणार आहात. इथून पुढे यातली अनेक कौशल्य किंवा जास्तीत जास्त कौशल्य जास्तीत जास्त वेळा वापरण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिलं कौशल्य आहे निरीक्षण कौशल्य. एखादी गोष्ट जेव्हा माझ्या समोर येते आणि मला त्याचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेला मला तो चहूबाजूनी आणि तटस्थपणे करता यायला हवा. त्या वस्तूकडे मला स्पर्श, रंग, गंध म्हणजे माझी सगळी इंद्रिय वापरून मी त्या गोष्टीचं निरीक्षण करू शकलं पाहिजे. मी जेव्हा अशा प्रकारे निरीक्षण करेन त्यावेळेला आपल्याला खात्री देता येईल की मी त्या वस्तूचं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे निरीक्षण केलेलं आहे. पुढे जाऊ. पुढचं कौशल्य आहे प्रश्न विचारण्याचं कौशल्य. आपल्याला जे काही शाळेमध्ये शिकवलं जातं, कॉलेजमध्ये शिकवलं जातं किंवा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून खूप माहिती सतत मिळत असते. ही माहिती मला कळल्यानंतर माझ्या मनामध्ये काही प्रश्न निश्चित येतात. मग या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी काय करते याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आत्ता आपल्याला इंटरनेट किंवा ऑनलाईन कोर्सेस यासारखे काही पर्याय उपलब्ध आहेत जिथून आपल्याला आपला जो काही आवडता विषय आहे त्याची माहिती अधिक तपशिलात घेता येऊ शकते. इंटरनेटवर तर भरपूर गोष्टींबद्दल माहिती असते. त्याखेरीज मला आणखीन जास्ती डिटेलमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल, सखोल अभ्यास करायचा असेल तर मी त्या विषयासंदर्भातला कुठलाही कोर्स, जगभरातल्या कुठल्याही विद्यापीठातला कोर्स ऑनलाईन उपलब्ध असू शकतो, तो मी नक्की करू शकते. प्रश्न पडण्याचं जे कौशल्य आहे किंवा विचारण्याचं कौशल्य आहे तर का, कुठे, कसं, कधी, असंच का, असं का नाही, अशा प्रकारचे प्रश्न मला सुचले पाहिजेत आणि त्याची उत्तरं मिळवण्याचा मी प्रयत्न करायला हवा. पुढे जाऊ. पुढचं कौशल्य आहे श्रवण कौशल्य. आपल्या कानावर सतत काही ना काही आवाज पडत असतात. त्यातले माझ्यासाठी महत्त्वाचे आवाज कोणते हे जर मला ठरवता येत असेल तर माझं श्रवण कौशल्य चांगलं आहे असं मला म्हणता येईल. उदाहरणार्थ आपल्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपले शिक्षक काही शिकवतायत. त्यावेळेला बाहेर झाडावर एखादा पक्षी ओरडतोय, दूर कुठेतरी कोणीतरी मोठ्या आवाजात रेडिओ लावलेला आहे, ह्या सगळ्या किंवा खाली शाळेच्या किंवा कॉलेजच्या खाली गाड्या जात आहेत रस्त्यावरून, तर ह्या सगळ्यामध्ये माझं लक्ष माझ्या शिक्षकांच्या शिकवण्याकडे राहू शकतं की या बाकीच्या आवाजांकडे ते अधिक जातं याचा मी विचार करायला हवा. आपण सगळ्यांनी ही सवय लावून घ्यायला हवी की आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आणि त्या गोष्टीकडे माझं ध्यान कसं राहील, तीच गोष्ट मी कशी ऐकेन याचा आपण ठरवून प्रयत्न करायला हवा. अनेकदा असं होतं की समोरचा माणूस ज्या प्रकारे बोलतो, त्याची बोलण्याची जी लकब आहे त्याच्याकडेच आपलं लक्ष खूप जातं. पण ती व्यक्ती काय बोलतेय, त्या व्यक्तीच्या बोलण्याचा जो कॉन्टेंट आहे, जे काही महत्त्वाच्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्याच्यावर आपलं लक्ष राहत नाही. त्यामुळे श्रवण कौशल्याचा विचार करताना जे काही आपल्याशी बोललं जातंय किंवा आपल्याला ऐकू येतंय त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. पुढे जाऊ. पुढचं कौशल्य आहे ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एखाद्या समस्येचं उत्तर मिळवण्यासाठी गटाने एकत्र बसणं आणि वेगवेगळ्या कल्पना मांडणं, मग प्रश्न सोडवताना त्यातली एखादी कल्पना जी सर्वोत्तम असेल ती निवडणं किंवा अनेक कल्पनांचं कॉम्बिनेशन करून त्यांचं एकत्रीकरण करून एक पर्याय निवडणं, अशा प्रकारे तो प्रश्न सोडवला जातो. अभ्यास करताना ब्रेनस्टॉर्मिंगचा वापर का महत्त्वाचा आहे? कारण मी ज्या काही प्रकारे विचार करतेय त्याच्यापेक्षा वेगळाच विचार समोरची माणसं करत असतात आणि तेही विचार मला समजून येतात आणि माझा प्रश्न अधिक क्रिएटिव्हली सोडवला जाऊ शकतो. त्यामुळे ब्रेनस्टॉर्मिंग हे अत्यंत महत्त्वाचं अभ्यास कौशल्य आहे. पुढे जाऊया.
पुढचं कौशल्य आहे नोट्स घेण्याचं कौशल्य. म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला शिक्षक शिकवत असतात किंवा आपण एखादं लेक्चर ऐकत असतो, पॉडकास्ट ऐकत असतो, एखादं ऑनलाईन कोर्समधलं लेक्चर चालू असेल, तर या वेळेला तुम्ही तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे वाटतायत ते टिपून ठेवणं म्हणजे नोट्स घेणं. नोट्स घेण्याचे फायदे असे आहेत की आपलं लक्ष समोरची व्यक्ती जे काही मुद्दे बोलते त्याच्याकडे टिकून राहतं. आपल्याला नंतर लक्षात ठेवण्यासाठी पण आपल्या नोट्सचा फायदा होतो. रिव्हिजनसाठी फायदा होऊ शकतो, सराव करण्यासाठी फायदा होऊ शकतो नोट्सचा. त्यामुळे नोट्स घेणं हे खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. नोट्स घेताना पूर्ण वाक्य लिहून घेणं गरजेचं नसतं आणि अपेक्षितही नसतं. काही विशिष्ट शब्द, खुणा, आकृत्या ह्याचा वापर करून सुद्धा आपण नोट्स घेऊ शकतो. नोट्स घेताना जर आपल्याला तो विषय थोडा आधी माहिती असेल, आपण थोडं बहुत आधी वाचून गेलेलो असू, तर आपल्याला नोट्स घेणं अधिक सोपं होतं. पण आपण सगळ्यांनी नोट्स काढण्याचा आणि नोट्स टिपून घेण्याचा सराव नक्की करायला हवा. पुढचं कौशल्य आहे रिफ्लेक्ट. म्हणजे मी जो काही अभ्यास केलाय त्यातनं मला काय समजून आलंय, त्याबद्दल माझे विचार काय आहेत, हे आपण पाहायला हवं. माझा जो काही अभ्यास विषय आहे त्याच्याच अनुषंगाने येणारे जे अन्य विषय आहेत त्याच्याबद्दलही मी विचार करायला हवा आणि मग सगळ्या बाजूनी विचार करून सर्वंकष अशा पद्धतीने विचार करून मी माझ्या अभ्यास विषयाकडे पाहायला हवं, जेणेकरून माझा जो काही आवाका आहे अभ्यासाचा तो वाढू शकेल. त्यामुळे रिफ्लेक्ट करणं, आपण जे काही शिकलोय त्याच्यावर, हे एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. पुढचं कौशल्य आहे वेगवेगळ्या स्रोतांमधून माहिती मिळवणं आणि ती जास्तीत जास्त इफेक्टिव्हली मिळवणं. आपल्याला कुठून कुठून माहिती मिळू शकते? थिसॉरस असतील, लायब्ररीमधली पुस्तकं असतील, आपले शिक्षक असतील किंवा एखादी व्यक्ती असेल की जिचा याच्यातला रिसोर्स पर्सन ज्याला आपण म्हणतो, की जिचा आपल्याला जो अपेक्षित विषय आहे त्यातला अभ्यास खूप आहे, अशी एखादी व्यक्ती असेल. इंटरनेट आहे, काही विशिष्ट वेबसाईट्स असू शकतील की ज्या केवळ मी जो काही अभ्यास विषय करते, अभ्यास विषय माझा आहे त्याला समर्पित आहेत, अशा वेबसाईट्स असू शकतील. काही ऑनलाईन कोर्सेस असू शकतील, ऑनलाईन लेक्चर्स असू शकतील. या सगळ्यामधून मला माहिती मिळू शकते. आता मला जी काही माहिती मिळवायची आहे त्यासाठी मला ठरवून काही प्रयत्न करावे लागतात. तर मी कोणत्या विषयासाठी आणि कोणत्या गोष्टीसाठी कुठला रिसोर्स वापरणार, कुठून ही माहिती गोळा करणार, हे मला चांगल्या पद्धतीने ठरवता यायला हवं आणि मी ते रिसोर्सेस जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण व्हिडिओच्या शेवटाकडे येताना काही गोष्टी लक्षात घेऊया. आत्ता आपण जी काही कौशल्य पाहिली ती अनेक कौशल्यांमधली थोडी कौशल्य पाहिली आणि तीही अतिशय थोडक्यात पाहिली. याच्यामध्ये आपल्याला भरपूर तपशिलात गप्पा मारता येऊ शकतात, ज्या आपण पुढे कधीतरी नक्कीच मारणार आहोत. शेवटाकडे काही गोष्टी लक्षात घेऊया. आपण जेव्हा अभ्यास करतो, अभ्यास कौशल्यांबद्दल बोलतो, तर अभ्यास करताना टाइम अँड प्लेस हॅबिट म्हणजे एका जागी आणि विशिष्ट वेळेला अभ्यासाची सवय असणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्याची कारणं आहेत अर्थातच सायंटिफिक, पण ती आत्ता सांगत नाही. आपण जरूर याच्यावर पुन्हा केव्हा तरी बोलू. दुसरं आहे मेमरी टेक्निक्स. म्हणजे काही आपल्याला लक्षात राहण्यासाठी काही गोष्टींचा आपण वापर करू शकतो, काही तंत्र वापरू शकतो, ती आपण जरूर वापरावीत. पुढचं आहे आपल्या वेळेचं जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करावं. आपल्या सगळ्यांकडे 24 तास उपलब्ध असतात. काही लोक आपण पाहतो की अधिक यशस्वी असतात, काही थोडी कमी यशस्वी असतात. मग जी माणसं यशस्वी असतात ते त्यांच्या वेळेचा कसा वापर करतात, ते त्यांचं नियोजन कसं करतात वेळेचं, एकाच दिवसामध्ये ते जास्ती गोष्टी करतात आणि मी मात्र कमी करते, असं का होत असेल, याच्यावर आपण विचार करायला हवाय आणि आपला वेळ जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापरण्याचा प्रयत्न करायला हवाय. पुढचं आहे इफेक्टिव्ह रीडिंग. म्हणजे वाचन कौशल्य ज्याला आपण म्हणतो, की आपण एकतर आपलं वाचन जास्ती असलं पाहिजे, जितकं जास्त आपल्याला वाचणं शक्य आहे तितकं आपण वाचलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला पुस्तकं आता मागवता येऊ शकतात, ती मागवली पाहिजेत आणि सतत वाचत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण पुढे काय म्हणूया कॉलेज संपून नोकरीच्या टप्प्यावर येतो त्यावेळेला वेळ ठरवून काढावा लागतो, पण शाळा कॉलेजच्या वयामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ उपलब्ध असतो. त्याचा आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठी वापर करायला हवाय, जसं वाचन किंवा काही कोर्सेस तुम्ही करू शकता. तुम्हाला जो काही विषय वाटतो की मला ह्याच्यात पुढे जाऊन काम करायला आवडेल, ह्याच्या
पद्धतीची नोकरी किंवा ह्या विषयातली नोकरी करायला आवडेल, तर त्या संदर्भातले कोर्सेस शोधून तुम्ही ते करू शकता, ज्यांनी तुमच्याकडे जो उपलब्ध वेळ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त इफेक्टिव्हली वापरू शकाल.